शंकरराव आणि सुमनताई यांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे नाव दीपक होते. दीपक लहानपणापासूनच लाडात वाढला. वडिलांनी आपल्या मुलाचे सर्व हट्ट पूर्ण केले. त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. पण हाच मुलगा मोठा झाल्यावर बेजबाबदार झाला. एके दिवशी तर त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. पण त्यानंतर आईवडिलांनी असा एक निर्णय घेतला ज्यामुळे "अगं सूनबाई, सकाळचे 8 वाजले तरी अजून तू ह्यांच्यासाठी चहा नाश्ता दिला नाहीस. अगं त्यांना औषधं सुद्धा द्यायची असतात, तुला माहिती नाही का?" त्यावर सून जया म्हणते, "हो माहिती आहे, पण घरातील नाश्त्याचे सामान संपले आहे, त्यामुळे आज नाश्ताच बनवलेला नाही. तुम्हाला तर माहिती आहे ना, व्यवसायात मंदी चालू आहे, लोकांचे कर्जाचे पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे किराणा सामानसुद्धा भरलं नाही." हे ऐकून सुमनताई बोलतात, "अगं घरात आजारी माणूस आहे, औषधं घेण्यासाठी त्यांना चहा नाश्ता घ्यावाच लागतो. तर तू जा पटकन बाहेरून सामान घेऊन ये." जया बोलते, "अहो आई, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, तर कुठून सामान आणणार? कर्जाचे ओझे आहे." हे ऐकून मात्र सुमनताई खूप चिडल्या आणि रागातच बोलू लागल्या की "हो, कर्ज झालं आहे ते काय आमच्यामुळे का? तुमच्या बेजबाबदारपणामुळे हे दिवस आले आहेत. आणि आता आम्ही या वयात असं उपाशी राहायचं का? तुझ्याकडे 50 रुपये पण नाहीत का?" त्यावर जया काहीच न बोलता रूममध्ये निघून जाते. त्यानंतर सुमनताई आपल्या खोलीत जाऊन कपाटात बचत करून ठेवलेले काही पैसे घेतात व दुकानातून थोडेफार सामान आणतात. पतीसाठी चहा नाश्ता बनवून रूममध्ये घेऊन जातात व पतीला बोलतात की "हे घ्या, चहा नाश्ता करा व गोळ्या देखील घ्या. तुमच्या गोळ्यांची वेळ होऊन गेली आहे." शंकरराव यांना मात्र पत्नीची धडपड पाहून अपराधी वाटतं. ते बोलतात की "तू बोलत होतीस तेच बरोबर होतं. माझी खूप मोठी चूक झाली आहे. मुलगा पाहिजे म्हणून खूप अट्टहास केला. 2 मुलींचा जन्म होऊ दिला नाही. त्यानंतर मुलगा झाला म्हणून किती आनंदात होतो. पण आज तरी मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगत होते, मुलाचे इतके लाड करू नका. त्याला प्रत्येक गोष्टीचे महत्त्व कळू द्या. परिस्थितीची जाणीव त्यालाही व्हायला हवी. पण नाही, तुम्ही काय केलं? एकुलता एक वंशाचा दिवा म्हणून त्याचा प्रत्येक हट्ट पुरवला. पण आज पाहताय ना, काय वेळ आली आहे आपल्यावर. येथे कोणालाच आपली किंमत नाही. घरात आजारी माणूस आहे याची सुद्धा पर्वा नाही." सुमनताई रागारागाने बोलत होत्या, "आता पटकन नाश्ता करून गोळ्या घ्या, मला मंदिरात देखील जायचं आहे." पत्नीचे हे बोलणे ऐकून शंकरराव खाली मान घालून नाश्ता व गोळ्या घेतात. त्यानंतर सुमनताई मंदिरात जाण्यासाठी निघतात. शंकरराव मात्र बेडवर पडून आपल्याच विचारात हरवलेले असतात. त्यांना जुने दिवस आठवतात. पत्नीची इच्छा नसतानाही केवळ वंशाला दिवा हवा या हट्टापायी गर्भातच मुलींना मारलं होतं. त्यानंतरच्या वेदना, त्रास, मानसिक दुःख या सर्वाचा सामना सुमनताईंना करावा लागला होता. आणि त्यानंतर काही महिन्यांनी जेव्हा समजलं की मुलगा झाला आहे, तर किती खुश होतो मी. सर्वांना आनंदाने, अभिमानाने सांगत होतो की मला मुलगा झाला आहे, मी बाबा झालो आहे. आणि मग काय, मुलाचे नावसुद्धा दीपकच ठेवले. त्या दिवसानंतर आयुष्यातील प्रत्येक क्षण, दिवस त्याच्यासाठीच जगलो. लहानपणापासूनच त्याला काय हवं नको ते सर्व काही न मागताच त्याच्यासमोर उभं असायचं. त्याला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. मोठा झाला तरी त्याला जे हवं ते सर्व दिलं. त्याला सर्व काही आयतं मिळाल्याने कोणत्याच गोष्टीची किंमत कळली नाही व कष्टाची जाणीव कधी झालीच नाही. सुमनताई नेहमी सांगायच्या की मुलगा आता मोठा झाला आहे, त्याला थोडं कष्ट करू द्या, प्रत्येक गोष्टीची जाणीव त्यालाही झाली पाहिजे. पण दरवेळेस मुलाच्या प्रेमापोटी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचाच परिणाम म्हणजे दीपक आळशी व बेजबाबदार झाला. कमी वयातच नको ते व्यसन करू लागला, पैशाचा गैरवापर करू लागला. तेव्हा आईवडिलांनी पुढाकार घेऊन त्याचे लग्न केले
कारण त्यांना वाटत होतं की लग्नानंतर तरी हा सुधारेल, आपला व्यवसाय सांभाळेल. पण तसं काही झालं नाही. लग्नानंतरही दीपकच्या वागण्यात बदल झाला नाही, तर तो आणखीनच बिघडला. शंकररावांचे बचतीचे पैसे, गावाकडील जमीन हे सर्व काही व्यवसाय वाढावा म्हणून त्याने विकून टाकलं. पण तो मिळालेला पैसा व्यवसायाच्या प्रगतीसाठी त्याने कधी वापरलाच नाही, तर स्वतःच्या व्यसनांसाठी खर्च करत गेला, उधारी करत गेला. परिणामी कर्जाचे ओझे वाढत गेले. व्यवसायसुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. या सर्वाचे टेन्शनमध्ये एक दिवस शंकररावांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे ते सध्या बेडवर पडून असतात. त्यांचे सर्व त्यांची पत्नीच करत असते. आज इतकी परिस्थिती ओढावलेली असतानाही दीपकला मात्र कशाचीच पर्वा नव्हती. शंकरराव आज सर्व दोष स्वतःला देत होते. पत्नीचे वेळीच ऐकायला हवे होते असा विचार ते करत होते. इतक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि शंकरराव भानावर आले. दीपक त्यांच्याजवळ आला. येत बोलला की, बाबा, आजपर्यंत मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे, पण आजपासून मी चांगले वागण्याचे ठरवलेले आहे. तुमची आज तब्येतसुद्धा माझ्यामुळेच बिघडली आहे. म्हणूनच मी आज तुमचा व आईचा विमा काढण्यासाठी हे पेपर आणले आहेत, ज्यामुळे तुमचे उपचार यापुढेही चांगले होतील. तुम्ही यावर पटकन सही करा. दीपकचे बोलणे ऐकून बाबा खुश झाले. आपला मुलगा आपला किती विचार करतो, तो सुधारलेला आहे असा विचार करत ते पेपर घेण्यासाठी कसेबसे उठत होते. तेवढ्यात सुमनताई आल्या. दीपकला त्यांच्या रूममध्ये पाहून त्यांना आश्चर्य वाटलं, कारण वडिलांची कधी साधी चौकशी न करणारा मुलगा आज असा अचानक वडिलांच्या जवळ जाऊन का बसला आहे, याचा त्या विचार करतच दीपकला बोलल्या की, तू इथे काय करत आहेस? मी एका कामासाठी आलो होतो, पण राहू दे, बाबांना आराम करू दे, मी नंतर येतो, असे बोलून दीपक तेथून निघणार तेव्हा सुमनताईंनी विचारलं, हातात कसले पेपर आहेत? मला बघू दाखवते. तेव्हा दीपक टाळाटाळ करत होता. वडील म्हणाले, अगं सुमन, आपल्या विम्याचे पेपर आहेत. हे ऐकून तेव्हा मात्र सुमनताईंना पूर्ण खात्रीने ते पेपर त्यांच्याकडून हिसकावून घेतले व त्या वाचू लागल्या. वाचता क्षणी दीपकच्या एक कानशालीत लगावली. आवाज ऐकून जयासुद्धा तिथे आली. सुमनताई दीपकला जाब विचारू लागल्या, तुझी हिंमतच कशी झाली यांना फसवून हे घर तू तुझ्या नावावर करत आहेस? अरे, काय नाही केलं तुझ्यासाठी? स्वतःचा व्यवसाय, पैसे, गावाकडील जमीन, जे काही कमावलं ते सर्व काही गमावून बसला आहेस. वडिलांच्या कमाईपर्यंत तू आत्तापर्यंत गमावतच आला आहेस आणि आता आमच्या राहण्याचा एकमेव आधारही आमच्याकडून फसवून हिरावून घेत आहेस. तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मी वाजवटी राहिले असते तर बरं झालं असतं. हो, मग काय झालं? हे घर विकलं तर कर्जाचे हप्ते देता येतील. माझ्यासाठी काही केलं तर ते तुमचे कर्तव्यच आहे. त्यावर जयासुद्धा बोलू लागली, आई, घर विकून आपण भाड्याच्या घरात राहू, त्यामुळे कर्जाचे सर्व हप्ते संपून जातील. हे ऐकून सुमनताई अजूनच भडकल्या. अरे पण का? आणि आजपर्यंत तू कोणते मुलाचे कर्तव्य पार पाडले आहेस? यांचे आजारपण सुद्धा माझेच दागिने विकूनच करत आहोत. आणि मुळातच कशासाठी आम्ही या वयात आमचे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचं? आम्ही आमच्याच घरात राहू. तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? आणि दुसऱ्या ठिकाणी जायचंच आहे तर उद्याच तुम्ही इथून निघून जा. असं बोलत दीपक व जया या दोघांनाही त्यांनी रूमबाहेर जाण्यास सांगितलं. आता शंकरराव खूप हतबल झाले होते. आज त्यांचा मुलावरचा राहिलेला विश्वाससुद्धा संपला होता. असा वंशाचा दिवा असण्यापेक्षा मुलगी असती तर बरं झालं असतं. हे दिवस पाहण्यास मिळाले नसते. आजपर्यंत ज्या मुलाला जगण्याचा आधार समजला तोच मुलगा आज असा वागत आहे. सुमनताई शंकररावांना शांत करतात. आता आपण एकमेकांचे आधार आहोत. स्वतःला असा त्रास करून घेऊ नका असं समजावतात. 2-3 दिवस सर्व शांत शांत असतात. दीपक व जया काही दुसऱ्या ठिकाणी राहायला जात नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की आपल्याला घराबाहेर कुठे राहण्यास परवडणार नाही, म्हणून ते तेथेच राहतात. असेच काही दिवस जातात. एक दिवस शंकरराव व सुमनताई दीपक व जयाला बोलण्यासाठी बोलवतात. त्यांना वाटतं की कदाचित आई घर विकण्यासाठी तयार झाली असावी, पण तसं काही झालं नाही. सुमनताई आपला निर्णय सांगतात की आमच्या पश्चात हे घर आम्ही अनाथ आश्रमाला दान करण्याचे ठरवलेले आहे. आम्ही तुला आमच्या संपत्तीतून बेदखल करत आहोत. हे ऐकून दोघांना धक्का बसतो. ते त्यावर आक्षेप घेत बोलतात, नाही, तुम्ही असं काहीही करू शकत नाही. मी कोर्टात जाईन. त्यावर सुमनताई म्हणाल्या, हे घर तुझ्या वडिलांनी स्वतःच्या कमाईतून घेतलं आहे, त्यामुळे याचे काय करायचे ते आम्हीच ठरवणार. दीपक बोलतो, बाबा, मी तुमचा लाडाचा मुलगा आहे ना, मग तुम्ही तुमच्या मुलासोबत असं काय करता? हो,
तू माझा लाडाचा मुलगा होता. तू झालास तेव्हा किती आनंदात होतो मी. आजपर्यंत तुझे सर्व हट्ट पुरवले. जे काही कमावलं ते सर्व काही तुझ्यासाठीच. तुझी आई मला कित्येक वेळा सांगत होती, तू हट्टी व बेजबाबदार होत चाललेला आहेस. पण मीच तुझ्या वागण्याला बालिशपणा समजत होतो. पण आता नाही. अजून आंधळा विश्वास मी तुझ्यावर ठेवू शकत नाही. पुढच्या 15 दिवसात तुम्हाला हे घर सोडावं लागेल. असं सांगून शंकरराव व सुमनताई रूममध्ये निघून गेले व आता उर्वरित आयुष्य एकमेकांच्या साथीने आधाराने व्यतीत करण्याचे त्यांनी ठरवले. आता दीपकला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता, पण वेळ मात्र निघून गेली होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.